नमस्कार मित्रांनो. सध्या शेतामध्ये ऊसाला पाणी द्यायला चालू आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऊन पडलेलं आहे. जवळपास 40च्या पुढे आणि 45च्या आत टेम्परेचर जात आहे. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये यावर्षी उन्हाळा पडलेला आहे. आणि हे असं असताना एक विषय आठवला सहज. तसं तर त्याला उशीर झालेला आहे, परंतु महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आपल्या घरामध्ये मुलगी असेल, मुलगा असेल, त्यांना शिक्षणासाठी घरच्यांचे काय हाल होत असतात, किती कष्ट करून त्यांना पैसा पुरवावा लागतो, हे फक्त शेतकऱ्यांना, काम करण्यांना यांनाच या गोष्टीची जाणीव असू शकते. कारण की आता जे भांडवलदार आहेत, धनदांडगे आहेत, त्यांनी असा एककलमी कार्यक्रम चालू केलेला आहे की कुठलीही परीक्षा असो, त्याच्यामध्ये काहीतरी प्रश्नपत्रिकेसोबत, त्या पेपरसोबत काहीतरी छेडछाड करायची आणि पैशाच्या भरवशावर तो पेपर विकत घ्यायचा आणि असणारं त्यामध्ये घुसखोरी करायची. मग त्याला गुणवत्ता अक्कल शून्य असला तरी काही हरकत नाही. कारण अलीकडेच आपण बघितलं की जे भविष्यामध्ये MBBS सारखे डॉक्टर घडवणारी परीक्षा आहे, नीट नावाची, तिचा पेपर फुटला आणि लाखो विद्यार्थीच नव्हे तर लाखो कुटुंब असणारे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. कारण ही इथल्या व्यवस्थेचा हा नाकर्तेपणा आहे. किती आतमधून असणारी आपली व्यवस्था पोखरलेली आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकते. आणि समजा असेच डॉक्टर जर भविष्यामध्ये झाले या पेपर फुटीमधून, तर ते किती लोकांचं आरोग्याशी खेळतील याचा विचार केला आहे आपण. मग हे ज्यांनी कुणी हा पेपर लीक केलेला आहे त्याला मृत्यूदंडाची शिक्षासुद्धा कमी आहे अशा मताचा मी आहे. भयानक परिस्थिती आहे. मी पाहतोय आमच्या गावातले सुद्धा काही लोक नीटची परीक्षा देत आहेत. मग ते वर्षानुवर्ष रिपीट करायचे, 6-6, 8-8 महिने घरच्यांच्या सोबत भेट नाही, गाठ नाही, अभ्यास, रात्रंदिवस अभ्यास करायचा. पूर्ण त्याचा मानसिक असणारा ताण आलेला, आर्थिक ताण आलेला, आणि या परिस्थितीमधून ते लेकरं जात असतात, ते कुटुंब जात असतात. इतकी भयानक परिस्थिती आहे. याची जाणीव काय असणार आहे सरकारला? हे सरकार तर सत्तेच्या पाठीमागं लागलेलं आहे. यांना फक्त सत्ता पाहिजे, पॉवर पाहिजे, पैसा पाहिजे, आणि याच्यासाठी वाटेल ते करायला हे लोक तयार आहेत. आपण बघितलं असेल तर प्युअर भ्रष्टाचारी, ज्या भ्रष्टाचाऱ्यांच्यावरती नरेंद्र मोदीने आरोप केले, ते लोक यांनी पक्षात घेतले, त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी करून टाकलं. मग चोरांच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या दिल्या. मग तुम्हाला लेकरांच्या भविष्याची काय चिंता असणार आहे? गंभीर आहे. याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. खोट्या प्रचाराला भुलू नका.